नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स, पांडुरंग तुकाराम उत्पादपत, पंढरपूर. 91.6 केडीएम दागिने, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रोप्रायटर जयसिंग अप्पाराव सरदार. मोबाईल नंबर 9890 25 97 74. एक वेळ अवश्य भेट द्या. ज्यावेळेला माऊली इथं आली त्यावेळेला माऊलीच्या पोटामध्ये हे बाळ होतं, म्हणजे जवळजवळ 9 महिन्याचं बाळ होतं हे. आणि या माऊलीनं या बाळाला इथंच जन्म दिला, बरोबर ना. या बाळाचा जन्म इथंच झाला. बाळाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 1 दिवसाच्या मुलाला घेऊन ही माऊली इथं या ऊसाच्या फळामध्ये ऊस तोडत होती. नमस्कार मित्रांनो, रोज सकाळी आपण उठतो आणि उठल्यानंतर आपल्या हातामध्ये चहाचा कप येतो आणि त्या चहामध्ये जी साखर असते ना, ती साखर येते कुठून? यस, ती साखर येते कुठून याचा विचार सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, बिग बाजारमधून साखर येत नाही, दुकानातून साखर येत नाही, मार्केटमधून साखर येत नाही, बाजारातून साखर येत नाही. माझ्या मित्रांनो, कारखान्यातून सुद्धा साखर येत नाही. साखर येते कुठून? यस, या शेतातून, या ऊसातून. 1 दिवसाच्या बाळाला घेऊन ज्या वेळेला ती माऊली ऊस तोडते ना, 1 दिवसाच्या बाळाला घेऊन ती माऊली जेव्हा ऊस तोडते, तो ऊस कारखान्यात जातो. कारखान्यातून ती साखर तयार होऊन मार्केटमध्ये, बाजारात जाते, तिथून आपल्या घरामध्ये येते. ज्या वेळेला आपल्या जेवणामध्ये पुरणपोळी असते, ती पुरणपोळी गोड असते, त्यात गूळ असतो, त्यात साखर असते. हा गोडवा येतो कुठून? येथून. नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. मी वसंत हंकारे. आयुष्य काय असतं, जीवन काय असतं? मी आता सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ही माऊली धुळ्यावरून आली. धुळा जिल्ह्यातून आली ना तू? ही माऊली धुळे जिल्ह्यातून आली. सकाळी मला भेटली. हातामध्ये लेकरू होतं. हे बघा, हे लेकरू आहे. हे फक्त 1 महिन्याचं लेकरू आहे. 1 महिन्याचं लेकरू घेऊन ही माऊली ऊस तोडायला येते. ऊस तोडल्यानंतर तो ट्रॉलीमध्ये भरायचा आणि नंतर हा ऊस कारखान्यात जातो. ज्यावेळेला माऊली इथं आली त्यावेळेला माऊलीच्या पोटामध्ये हे बाळ होतं, म्हणजे जवळजवळ 9 महिन्याचं बाळ होतं हे. आणि या माऊलीनं या बाळाला इथंच जन्म दिला, बरोबर ना. या बाळाचा जन्म इथंच झाला. बाळाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 1 दिवसाच्या मुलाला घेऊन ही माऊली इथं या ऊसाच्या फळामध्ये ऊस तोडत होती. बंधूनो, 1 दिवसाचं बाळ घेऊन ही माऊली ऊस तोडण्यासाठी इथं आली. आम्ही आमच्या आयुष्याला कारण दिली. 9 महिन्याचं बाळ पोटात असताना सुद्धा ही माऊली काम करत होती. आणि ज्या वेळेला बाळाला जन्म दिला, फक्त 6-7 तास हिने हिच्या झोपडीमध्ये आराम केला. आणि आराम केल्यानंतर ही माऊली दुसऱ्या दिवशी सकाळी 1 दिवसाच्या बाळाला घेऊन या ऊसामध्ये आली, या फळामध्ये आली. ऊस तोडते. आता तिचं बाळ 30 दिवसाचं आहे, अवघं 30 दिवसाचं आहे. काय सांगू, मोटिवेशन म्हणजे काय असतं, प्रेरणा काय असते. आज या वसंत हंकारेनं सुद्धा या माऊलीकडून प्रेरणा घेतली. ही माझी बहीण आहे. मला जे काही हिच्यासाठी करायचं ते मी करत आहे. पण लक्षात घ्या मुलांनो, हे जीवन आहे. आणि ज्या वेळेला मी या माऊलीला विचारलं, माऊली, बाळाचा बाबा कुठे आहे? बाळाचा बाबा नाही आला. बाळाचा बाबा गावीच आहे, फिरतोय.
आणि ही माऊली मेहनत करते. काय बोलू, खूप कारणं दिली आपण आयुष्याला. सगळं काय आपल्याला भगवंताने दिलेलं आहे, पण आपण सुखी नाही. आणि भगवंताने काहीच दिलं नाही तरी सुद्धा सुखी आहेत, लढतायत, जगतायत. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही असं म्हणतायत. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी म्हणतायत. 30 दिवसाचं बाळ घेऊन ही माऊली, 30 दिवसाचं बाळ घेऊन ही माऊली शेतामध्ये काम करते.